सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मला मिळाली आहे एक गोष्ट म्हणजे एक फाईल मिळाली आहे. त्याच्यामध्ये माझ्या खूप साऱ्या मीच बनवलेल्या गोष्टी आहेत. ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, त्याच्या आधी मला एस्थेटिक्स सेटअप हवा होता म्हणून या दोन इथे ठेवल्यात. आणि हे प्लेटमध्ये नाही येत आहे, पण मला हे आवडलेलं. हे छान आहे. हां, तर मला मिळालेल्या वस्तू आहेत या माझे ग्रीटिंग कार्ड्स, म्हणजे मी दिलेले ग्रीटिंग कार्ड्स. आणि नशिबाने हे अजून माझ्याकडे आहेत. मम्मी पप्पांनी हे सगळे जपून ठेवले आहेत. मी असते तर अजूनही राहिलेच नसते, आणि कुठे असते मला तेच माहिती नसते मी म्हणजे, पण आहे. तर मी तुम्हाला एक एक करून सगळे ग्रीटिंग कार्ड्स दाखवेल. माझ्या इथे पेंटिंग्स पण आहेत, बट पेंटिंग्स नंतर. सध्या आपण ग्रीटिंग कार्ड बघूया. तर पहिलं आहे हे ॲनिव्हर्सरीचं आहे. मी मोस्टली जे ग्रीटिंग कार्ड्स बनवले आहेत ते सगळे बर्थडेज, ॲनिव्हर्सरी या दोनच ह्याच्यामध्ये येतात. लाईक फादर्स डे असो, वुमन्स डे असो किंवा मदर्स डे असो, हे मी ग्रीटिंग कार्ड्स तर बनवलेच नाहीत. बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी दोन ओकेशन आहेत. दोन ओकेशनला मी ग्रीटिंग कार्ड्सच द्यायची. माझ्याकडून काहीतरी गिफ्ट, ग्रीटिंग कार्ड हेच असायचं. सो हे ॲनिव्हर्सरीला दिलेलं आहे मम्मी पप्पांना. तर हे खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये फर्स्ट सगळं ओपन क्लोज हे तेच लिहिलेलं आहे मी. सेकंड आहे मम्मीला दिलेलं, हॅपी बर्थडे मम्मी. हे पण मी खूप लहान होती, मे बी 4वी-5वी मध्ये असेल तेव्हा हे मी ग्रीटिंग कार्ड तिला दिलेलं असेल. तर मला आठवत नाही, असं लिहून ठेवायला होत असं वाटतं. हां, सो इथे पण मी खूप काही गोष्टी लिहिल्या आहेत. आणि हा नाही, ही पेस्ट्री ती आपण ओपन करतो तेव्हा अशी पॉपअप होते ना, ती वाली पेस्ट्री आहे. पण ती आता दबली आहे, खूप वर्ष झाली म्हणून ती पेस्ट्री पण दबली गेली. For my sweet mother, a sweet pastry cake. Enjoy the chocolate. नेक्स्ट आहे पप्पांसाठी बनवलेलं. हे पप्पांच्या बर्थडेला. हे मे बी मी 8 मध्ये होती तेव्हा बनवलेलं आहे. हे असं दोन साईडनी ओपन केलं, मग हे टायनी पुलअप करायचं होतं असं. मी टायच्या मागे पण लिहित आहे, ते मी आत्ता बघते. देन क्लोज इट, क्लोज. मला हा वाला जास्त आवडलेला. आणि अजून एक मी बनवत होती जो बॉक्समध्ये, लाईक बॉक्स टाईप होतं, त्याच्या आतमध्ये खूप सारे वेगवेगळे एलिमेंट्स होते. त्या एलिमेंट्समधून हा एक पण एलिमेंट येतो, असं ओपन होतो तो. आणि हे असं पॉपअप होतं असं वर फ्रंटला. बट तो बॉक्स अनफॉर्च्युनेटली बनला नाही. लाईक तो होता बट त्याचे एलिमेंट्स नाही बनले. लाईक खूप साऱ्या गोष्टी आल्या, शिफ्टिंग आलं, सगळंच आलं, म्हणून तो बॉक्स राहिला. तो बर्थडेला जो मी देणार होती पप्पांना ते सगळंच राहिलं. सेकंड परत मम्मीसाठी, हॅपी बर्थडे मॉम. आणि या खूप काही गोष्टी लिहिलेल्या मम्मीसाठी त्या. सेकंड सो हे परत पप्पांसाठी आहे, हॅपी बर्थडे टू यू फादर. आणि मग त्याचं मिनिंग लिहिलेलं फादर या नावाचं. सेकंडली ओपन केल्यावरती जो हे केलं आहे ना, हे मी 1-1 एक साईड ओपन करणार आणि त्याच्यानंतर त्याचा एक अर्थ समोर येतो. मी तुम्हाला दाखवते ते करून. अ डॅड इज हू holds hand of a daughter forever. आणि हे असं टर्न, and this turn outs to be like it.
तर ही कॉन्सेप्ट मला आवडलेली खरं तर. लाईक मी पिंटरेस्टवर बघितलेली तर मला खूप असं वाटलेलं की करूया म्हणून ती केलेली. अँड इट हॅज गॉन वेल. सेकंड ॲनिव्हर्सरीचं हॅपी ॲनिव्हर्सरी. हे पण मी पुलअप टाईपमध्ये केलेलं. असं वर केल्यावरती हे दोन असे वर होणार अँड देन यू हॅव टू पुल अप द फोटो लाईक दिस. हे पण मम्मी पप्पांचे जुने फोटो घेतले मी. त्याच्यानंतर हा पप्पांच्या बड्डेला दिलेला मी. पप्पांच्या बड्डेला पण हा मी ऐन वेळेला बनवलेला, कारण लास्ट मुमेंटला मी बनवलेला. मला एवढं आठवतं की मी लास्ट मुमेंटला बनवलेला. त्याच्यामध्ये पण जे मला स्टिकर्स भेटतील, काय भेटतील, हे क्रिस्टल्स भेटतील, सगळे चिटकवलेले. आणि इथे पण सेम होतं, असं येल्लोमध्ये काहीतरी लिहिलेलं, बट ते आता नाही आहे, पडलं असेल मे बी. आणि हे मला शाळेतून असं बॅच मिळालेला आमच्या ॲक्टिव्हिटीजला, तर तोच मी इथे चिटकवलेला. शॉर्टकट मारलेलं बेसिकली ह्याच्यामध्ये, कारण मी बोलले ना ऐन वेळेला बनवलेलं, काय सुचत तर नव्हतं आणि एवढं वेळ पण नव्हतं की चल गुगल करू बनवू, असं काहीच नव्हतं. तो मी इन शॉर्ट त्यातल्या त्यात हा बनवलेला. नेक्स्ट आहे मम्मीसाठी. मी मम्मीसाठी जास्त बनवलेत असं मी आता मला दिसण्यात येत आहे, कारण जे ग्रीटिंग कार्ड निघतात मम्मीसाठी, जो निघतोय मम्मीसाठी. आणि हे असं होतं आणि ते आई या नावाचा मिनिंग होतं लिहिलेलं. आणि हे असं मला हा वाला ग्रीटिंग कार्ड मोस्टली आवडलाय. हा वाला खूप जास्त आवडलाय. आणि मग हे दोन ग्रीटिंग कार्ड येतात. लाईक ह्या दोन ग्रीटिंग कार्ड्स असं बोलायला ना की मी एवढे सगळे ग्रीटिंग कार्ड बनवले, तर मला त्या एजला वाटलेलं, म्हणजे त्या एजला वाटायचं की कोणतरी माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवावं, कोणी मला ग्रीटिंग द्यावं. सो मी मम्मी पप्पांना बोललेली की मला पण ग्रीटिंग कार्ड हवं या बड्डेला. तर त्यांनी मला ग्रीटिंग कार्ड, मम्मीने हे ग्रीटिंग कार्ड बनवलेलं, हॅपी बर्थडे माय चार्मिंग डॉटर. आणि तिने लिहिलेलं की दीक्षू माझी परिराणी, तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. लव यू फ्रॉम मम्मी पप्पा. आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे मम्मीने बनवलेलं होतं. मम्मीने सिम्पल बनवलं. मम्मी माझी आर्टिस्ट नाही आहे आणि काय आहे, बट तिने हे बनवलेलं माझ्यासाठी. आय अप्रिशिएट. आणि पप्पांना पण बोललेली, पप्पांनी माझ्यासाठी आणलेलं ग्रीटिंग कार्ड. जस्ट बिकॉज मी बोललेली की मला ग्रीटिंग कार्ड हवं आहे या बड्डेला, म्हणून त्यांनी आणलेलं. त्यांनी ते लिहिलं पण आहे, विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू विथ ऑल हॅपीनेस दॅट यू विश इन युअर लाईफ, फ्रॉम मॉम अँड डॅड. And here you go. Grateful भाई, grateful. Just because मी बोललेली म्हणून दोघांनी ग्रीटिंग कार्ड आणलं. And that's it. This was my greeting card collection. Thank you for watching the video. Like, share, subscribe.